नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्राजक्ता ॲस्ट्रो वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज आपण कुंभ राशीच्या लोकांबद्दल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. हे लोक दिसतात तसे नसतात आणि असतात तसे ते दिसू देत नाही. आज शांत तर क्षणामध्ये हुशार आणि गरज पडली तर सगळ्यांना मागे टाकणारी चाल खेळणारे असतात हे कुंभ राशी. लोकांना वाटतं कुंभ लोक गोंधळलेले असतात, पण सत्य असं आहे की त्यांचं डोकं इतक्या वेगाने चालतं की जग त्यांच्यापर्यंत पोहोचायला उशीर करतं. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांची 15 अचूक गुणांची भविष्यवाणी, जी ऐकल्यावर तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल, हे इतकं खरं असू शकतं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमचं कुंभ राशीबद्दलचं मत पूर्णपणे बदलून टाकेल आणि शेवटचा गुण तो ऐकून तुमचं भान उडेल. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला पॉईंट, अतिशय बुद्धिमान आणि झपाट्याने विचार करणारे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, कुंभ राशीचे लोक सामान्य वेगाने विचार करत नाही. त्यांचं डोकं क्षणात निर्णय घेणारं यंत्र असतं. समोर परिस्थिती कितीही बदलली तरी कुंभ राशी घाबरत नाही, गोंधळत नाही. उलट त्या क्षणी योग्य मार्ग ते शोधतात. यांना बोलता बोलता नवीन कल्पना सुचतात, ऐकता ऐकता उत्तर तयार होतं आणि विचार करता करता संधी निर्माण होते. लोकांना कधी कधी वाटतं हे लोक फार बोलतात, पण सत्य असं आहे की त्यांच्या बोलण्यात बुद्धी, निरीक्षण आणि अनुभव या तिन्हींचा समावेश असतो. कुंभ राशीचे लोक एकाच वेळी 2 ते 3 गोष्टी सांभाळू शकतात, कारण त्यांची मानसिक लवचिकता इतरांपेक्षा खूप जास्त असते. लक्षात ठेवा, कुंभ राशीची खरी ताकद त्यांच्या शरीरात नाही तर त्यांच्या वेगवान मेंदूत आहे. चला मग दुसरा पॉईंट बघूया. बोलण्यात पटाईत पण आतून खूप संवेदनशील. हो, कुंभ राशीचे लोक बोलण्यात इतके हुशार असतात की समोरचा माणूस त्यांच्या शब्दांमध्ये गुंतून जातो. त्यांचं बोलणं फक्त गप्पा नसतात, ते निरीक्षण, अनुभव आणि वेगवान विचारांची अभिव्यक्ती असतात. पण या बोलक्या स्वभावामागे एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत असतं. कुंभ राशी आतून खूप संवेदनशील आहे. ते सगळ्यांसमोर भावना उघड करत नाही. हसत हसत बोलतात, थट्टा करतात, पण मनात साठलेली दुःख स्वतःकडे ठेवतात. एखाद्याचा कठोर शब्द, दुर्लक्ष किंवा विश्वासघात कुंभ राशीला खूप खोलवर जखम करून जातो, पण ते रडत नाही, ओरडत नाही. उलट अजून जास्त बोलून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. त्यांची संवेदनशीलता कमजोरी नसते, ती त्यांची मानसिक तीक्ष्णता आणि सहानुभूतीची ताकद असते. म्हणूनच कुंभ राशी लोकांच्या भावना लवकर ओळखते आणि गरज पडली तर त्यांना योग्य शब्दात ते आधार देऊ शकतात. लक्षात ठेवा, कुंभ राशी जास्त बोलते कारण ती आतून खूप खोलवर अनुभव घेते. ज्या भावना ती व्यक्त करत नाही त्या तिच्या मनात शांतपणे वाढत जातात. तिसरा पॉईंट बघूया. क्षणात बदलणारा मूड पण हेतू कायम स्वच्छ. कुंभ राशीचे लोक हे एकाच मूडमध्ये खूप वेळ राहू शकत नाही. क्षणात हसणारे, क्षणात विचार पडणारे आणि लगेच पुन्हा उत्साही होणारे, हीच आहे कुंभ राशी. लोकांना अनेकदा वाटतं की हे लोक स्थिर नाही, पण सत्य असं आहे की कुंभ राशीचं मन खूप वेगाने विचार करत असतं. त्यांचा मूड बदलतो कारण विचार बदलतात आणि विचार बदलतात कारण त्यांना प्रत्येक परिस्थिती सर्व बाजूंनी पाहायची असते. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायम असते, त्यांचा हेतू स्वच्छ असतो. ते फसवणूक करून पुढे जाण्याचा विचार करत नाही. ते मनात काही ठेवून दुसरं बोलत नाही. कुंभ राशी क्षणिक प्रतिक्रिया देतं, पण दीर्घकालीन निर्णय विचार करून घेतं. ज्यांना त्यांचा मूड समजतो तेच जाणतात की हा बदल स्वभावाचा नाही तर बुद्धीच्या हालचालीचा परिणाम आहे. लक्षात ठेवा, कुंभ राशीचा मूड बदलतो पण मनातील सत्य कधीच बदलत नाही. जाणून घेऊया चौथा पॉईंट, नवीन गोष्ट शिकण्याची अतूट ओढ. कुंभ राशीचे लोक एका गोष्टीत कधीच अडकून राहू शकत नाही. त्यांचं मन नेहमी नवीन माहिती, नवीन अनुभव आणि नवीन आव्हान शोधत असतं. आज एक विषय, उद्या दुसरा आणि परवा अजून काहीतरी. तर लोकांना वाटतं की हे लोक स्थिर नाहीये, पण सत्य असं आहे
की कुंभ राशी ज्ञान गोळा करणारी रास आहे. ते ऐकतात, वाचतात, प्रश्न विचारतात आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकून घेतात. यांची ही जिज्ञासा त्यांना सर्वसामान्यांपेक्षा खूप पुढे घेऊन जाते. कारण जिथे इतर लोक फक्त स्वीकार करतात तिथे कुंभ राशी कारण शोधते. नवीन तंत्रज्ञान, नवीन कल्पना, नवीन पद्धती या सगळ्यांशी कुंभ राशी जुळून घेते. लक्षात ठेवा, कुंभ राशी सतत शिकते कारण तिला थांबायचं नसतं. जिथे शिकणं थांबतं ना तिथे त्यांचा श्वास घुसमटतो. यानंतर जाणून घेऊया 5वा पॉईंट, नात्यामध्ये संवादाला प्राधान्य. कुंभ राशीचे लोक नातं टिकवण्यासाठी शब्दांची ताकद ओळखतात. त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं आणि समजावून सांगणं. कुंभ राशी मनात काही ठेवत नाही. त्यांना बोलायला आवडतं कारण बोलल्याशिवाय गैरसमज वाढतात हे त्यांना माहीत असतं. ते प्रश्न विचारतात, उत्तर देतात आणि गरज पडली तर स्वतः चूकही स्वीकारतात. जिथे संवाद बंद होतो तिथे कुंभ राशी हळूहळू दूर जाऊ लागतात. कारण शांततेत राहणं त्यांच्यासाठी शिक्षा असते. त्यांना भांडण्यापेक्षा स्पष्ट बोलणं आवडतं कारण सत्य कडू असलं तरी ते नातं वाचवू शकतं. लक्षात ठेवा, कुंभ राशी नातं शब्दांनी जोडते आणि संवाद तुटला तर नातं हळूहळू तुटतं देखील. यानंतर जाणून घेऊया पॉईंट 6वा, एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळणारे. हो माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, कुंभ राशीचे लोक एकाच कामात अडकून राहणारे नसतात बरं का. त्यांचं डोकं इतकं वेगवान चालतं की ते एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळू शकतात. आज कामाचं नियोजन, उद्या नवीन कल्पना आणि त्याच वेळी नात्यांची काळजी. कुंभ राशीसाठी हे सगळं नैसर्गिक असतं. लोक म्हणतात हे लोक फार पसरट आहे, पण सत्य असं आहे, कुंभ राशी अनेक दिशांनी विचार करणारी रास आहे. त्यांना परिस्थितीचा फक्त एकच कोण दिसत नाही, ते प्रत्येक बाजू एकाच वेळी समजून घेतात. ते कधी कधी यामुळे ते थोडे थकलेले असतात कारण मेंदूला कधीच विश्रांती मिळत नाही. पण गरज पडली तर कुंभ राशी अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी अतिहुशारीने पार पाडते. लक्षात ठेवा, कुंभ राशी गोंधळलेली नसते, ती फक्त इतरांपेक्षा जास्त विचार करणारी असते. यानंतर बघूया 7वा पॉईंट, स्वातंत्र्याची तीव्र गरज. कुंभ राशीचे लोक कोणत्याही प्रकारच्या बंधनात राहू शकत नाही. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे हव्यासारखं अवश्य असतं. त्यांना आपले विचार, आपले निर्णय आणि आपली दिशा स्वतः ठरवायची असते. जिथे अतिनियंत्रण, संशय किंवा सतत प्रश्न विचारले जातात तिथून कुंभ राशी हळूहळू दूर जाऊ लागतात. ते पळपुटे नसतात, ते मानसिक घुसमट झालेली असते. कुंभ राशी मोकळ्या मनाने काम करू शकली तर ते सर्वोत्तम देतात. नात्यांमध्येही त्यांना मालकी हक्क मान्य नसतो, पण याचा अर्थ ते बेईमान असतात का, तर मुळीच नाही. लक्षात ठेवा, कुंभ राशीला बांधून ठेवू नका, तिला समजून घ्या. कारण स्वातंत्र्य मिळालं तर ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. यानंतर आहे पॉईंट 8वा, लोकांना पटकून समजून घेणारे. कुंभ राशीचे लोक फक्त बोलणारे नसतात, ते ऐकणारे आणि पाहणारे देखील असतात. समोरचा माणूस काय बोलतो यापेक्षा तो कसा बोलतो, काय लपवतो आणि काय टाळतो हे सगळं कुंभ राशी क्षणात ओळखते. त्यांची निरीक्षण शक्ती इतकी तीव्र असते की लोकांना स्वतःबद्दल कळायच्या आधीच कुंभ राशीला सगळं समजलेलं असतं. म्हणूनच ते कोणावर किती विश्वास ठेवायचा, कोणाशी किती अंतर ठेवायचं हे पटकन ठरवतात. कधी कधी लोकांना वाटतं हे लोक फार चतुर आहेत, पण सत्य असं आहे की कुंभ राशी फसवून ओळखून स्वतःला वाचवते. लक्षात ठेवा, कुंभ राशी लोक वाचते म्हणून ती कमी वेळा फसते. यानंतर आहे पॉईंट 9वा, लवकर कंटाळा येतो पण आवड खूप खोल असते. कुंभ राशीचे लोक वर पाहतात तर अस्थिर वाटू शकतात. आज हे उद्या ते असं बदलत राहणं लोकांना गोंधळात टाकतं, पण सत्य वेगळं आहे. कुंभ राशीला सपाट एकसुरी आयुष्य सहन होत नाही. जिथे नवीन विचार नाही, नवीन अनुभव नाही, तिथे त्यांचं मन हे लवकर कंटाळतं. म्हणून ते बदलतात, नवीन मार्ग शोधतात, नवीन लोकांमध्ये मिसळतात. पण एकदा का कुंभ राशीला खरी आवड निर्माण झाली तर ते वरच्यावर नसते, तेव्हा ते त्या गोष्टीमध्ये मनापासून गुंततात. मन, बुद्धी आणि भावना सगळं पणाला लावतात. त्यांची आवड दिसायला शांत असते पण आतून ती खोल समुद्रासारखी असते. लोकांना वाटतं हे लोक टिकत नाही, पण खरं असं आहे की कुंभ राशी फक्त खोट्या गोष्टींमध्ये टिकत नाही.
यानंतर आहे 10वा पॉईंट, अनेक टॅलेंट एका व्यक्तीमध्ये आहे. कुंभ राशीचे लोक एका गोष्टीत अडकून राहत नाही, कारण त्यांच्यात एक नाही अनेक क्षमता असतात. आज लेखक, उद्या वक्ता, परवा व्यापारी, तर कधी कलाकार. हे सगळं एका कुंभ व्यक्तीत नैसर्गिकरित्या दिसून येतं. त्यांचा मेंदू सतत सक्रिय असतो. नवीन कल्पना, नवीन स्किल्स, नवीन शक्यता हे सगळं त्यांच्या डोक्यात एकाच वेळी चालू असतं. कधी कधी लोक म्हणतात एकाच गोष्टीवर लक्ष द्या, पण कुंभ राशी एका चौकटीत बसण्यासाठी बनलेलीच नाहीये. योग्य दिशा मिळाली तर कुंभ राशी एका आयुष्यात अनेक यशकथा लिहू शकते. पण हो, जर योग्य मार्गदर्शन आणि शिस्त नसेल तर हीच बहुपर्यायी क्षमता गोंधळातही बदलू शकते. म्हणूनच कुंभ राशी जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवते आणि एक दिशा पकडते, तेव्हा तिची प्रगती कोणालाही थांबवता येत नाही. यानंतर जाणून घेऊया पॉईंट 11वा, बोलण्याची जादू. कुंभ राशीचे लोक फक्त बोलत नाही, ते शब्दांनी वातावरण बदलवतात. त्यांचा आवाज, त्यांची शब्दांची निवड आणि बोलण्याची शैली समोरच्या माणसाला आपोआप ऐकायला भाग पाडते. कुंभ राशी कोणत्याही विषयावर क्षणात संवाद साधू शकते. समोरचा माणूस कोण आहे, त्याची मानसिकता काय आहे हे ओळखून ती शब्द बदलते. म्हणूनच कुंभ राशी चांगले वक्ते, सेल्स एक्सपर्ट, निगोशिएटर किंवा प्रभावशाली लीडर ठरतात. पण हीच बोलण्याची ताकद जर भावनांवर नियंत्रण नसेल तर जखमा देखील देऊ शकतात बरं का. म्हणूनच जेव्हा कुंभ राशी आपल्या शब्दांना संयमाची जोड देते, तेव्हा ती लोकांची मने जिंकते आणि आयुष्याची दारे उघडते. यानंतर जाणून घेऊया पॉईंट 12वा, मनात गुपितांचा गोंधळ. कुंभ राशीचे लोक वरवर हसतात, बोलतात, उत्साही दिसतात, पण आतून त्यांचं मन सतत विचारांच्या आणि भावनांच्या गोंधळात असतं. त्यांच्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार धावत असतात. काय बोलावे, काय टाळावे, कशावर लक्ष द्यावे, कशाची उपेक्षा करावी. लोकांना वाटतं हे लोक नेहमीच गोंधळलेले असतात, पण सत्य वेगळं आहे बरं का. ही गोंधळलेली ऊर्जा कुंभ राशीला सर्जनशील, बुद्धिमान आणि जलद निर्णय घेणारी बनवते. त्यांना स्वतःला आणि परिस्थितीला समजून घेण्यासाठी विचारांची जागा हवी असते. त्यामुळे काही वेळा ते शांत दिसतात, तेव्हा लोक त्यांना समजत नाही. म्हणूनच कुंभ राशी 2 पातळ्यांवर आयुष्य जगतात. एक बाहेरून दिसणारी हलकी, आनंदी आणि बोलकी व्यक्तिमत्व, आणि दुसरी आतून विचारांनी गहिरलेली, संवेदनशील आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व. लक्षात ठेवा, कुंभ राशीची खरी ताकद त्यांच्या विचारांच्या गोंधळात नाही, तर त्यांच्यातील गहन बुद्धिमत्तेत आहे. 13वा पॉईंट, नवीन आव्हाने स्वीकारण्याची धडाडी. कुंभ राशीचे लोक आयुष्यात कोणत्याही आव्हानाला सोप्या पद्धतीने नकार देत नाही. ते नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन अनुभव मिळवण्यासाठी आणि स्वतःला चाचणीसाठी तयार असतात. लोकांना वाटतं हे लोक अनिश्चित आहे, निर्णय घेत नाही, पण सत्य वेगळं आहे. कुंभ राशी जोखीम घेण्यास भीत नसते, ते विचारपूर्वक जोखीम पत्करते. ते आव्हानांना सामोरे जातात, कारण त्यांना माहीत असतं जिथे संघर्ष असेल तिथे संभावता आणि शिकण्याची संधी आहे. त्यांची ही धडाडी त्यांना जीवनात वेगळे स्थान देते. त्यांचा प्रत्येक निर्णय एक अनुभव, एक शिक्षण आणि कधीकधी यशाची गुरुकिल्ली ठरतो. म्हणूनच कुंभ राशी फक्त सुरक्षित पद्धतीने राहणारी रास नाही, तर नवीन मार्ग तयार करणारी आणि धाडसी आहे. लक्षात ठेवा, कुंभ राशी जोखीम घेतात, पण ती कधीही बेफिकीरपणे नाही. ते नेहमी बुद्धी आणि कल्पकतेचा वापर करतात. यानंतर बघूया 14वा पॉईंट, सर्वसामान्यापेक्षा वेगवान निर्णय क्षमता. कुंभ राशीचे लोक संकटाच्या क्षणी फक्त विचार करत नाही, ते त्वरित निर्णय देखील घेतात. समोरची परिस्थिती कितीही अवघड असली त्यांना वाटत नाही थांबायला हवं किंवा वेळ आहे. उलट त्यांचा मेंदू क्षणभरात परिस्थितीचे सर्व बाजू विश्लेषण करून सर्वात योग्य मार्ग शोधतो. लोकांना कधी कधी वाटतं की हे लोक इम्पल्सिव्ह आहे, पण सत्य असं आहे की कुंभ राशीचे निर्णय वेगवान परंतु विचारपूर्वक असतात. ते फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही योग्य निर्णय घेतात. या वेगवान निर्णय क्षमतेमुळे ते व्यवसायात, नात्यांमध्ये, जीवनात इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे राहतात. म्हणूनच कुंभ राशी संकटात किंवा संधीच्या क्षणी फक्त प्रतिक्रिया देत नाही, ते यशाचा मार्ग तयार करतात. लक्षात ठेवा, कुंभ राशीची ताकद त्यांच्या वेगवान विचारांमध्ये नाही, तर वेगवान पण शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांमध्ये आहे. यानंतर आपण जाणून घेऊया सगळ्यात शेवटचा पण खूप महत्त्वाचा पॉईंट 15वा,
अनपेक्षित परिस्थितीत देखील स्थिर राहणे. कुंभ राशीचे लोक वरवर पाहता हलकं वळण घेणारे दिसतात, पण खरी ताकद त्यांच्यात आहे. अचानक बदललेल्या परिस्थितीत देखील स्थिर राहण्याची क्षमता. कोणतीही अनपेक्षित घटना, अचानक समस्या किंवा आव्हान त्यांना घाबरू शकत नाही. कुंभ राशी क्षणभर गोंधळत असली तरी तत्काळ मन शांत करून परिस्थितीचे विश्लेषण करते. लोकांना वाटतं हे लोक सहज कंटाळतात किंवा थरथरतात, पण सत्य हे आहे की कुंभ राशीच्या मनातील लवचिकता ते प्रत्येक संकटावर मात करण्यास सक्षम बनते. ही स्थिरता फक्त धैर्य किंवा संयमामुळे नाही, तर वेगवान बुद्धिमत्ता प्लस जिज्ञासा प्लस अनुभव यांच्या संगमामुळे आहे. म्हणूनच कुंभ राशी अनपेक्षित परिस्थितीत देखील उभा राहते, निर्णय घेते आणि सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असते. लक्षात ठेवा, कुंभ राशीचं खरं सामर्थ्य फक्त बोलण्यात किंवा बुद्धीत नाही, तर संकटाच्या क्षणी स्थिर राहण्याच्या क्षमतेत आहे. मित्रांनो, हे होते कुंभ राशीच्या अचूक 15 गुणांचे रहस्य, जे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की हे खरंच माझ्याबद्दल आहे. कारण कुंभ राशीची खरी ताकद फक्त बोलण्यात किंवा बुद्धीत नाही, तर संवाद, जिज्ञासा, बुद्धिमत्ता, संकटात स्थिर राहण्याच्या क्षमतेत आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर या गुणांमुळे तुम्ही जीवन अडचणींना सामोरे जाऊन यशस्वी आणि सर्जनशील राहता. लक्षात ठेवा, जिथे बुद्धी आणि मनोबल एकत्र येतं तेथे कोणतंही संकट हे अशक्य नसतं. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही कुंभ राशीचे असाल तर तुम्हाला यातला कोणता पॉईंट पटला, किंवा हे सगळे मी तुमच्याबद्दलच बोलले का हे तुम्हाला वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर कुंभ राशीचे तुम्ही असाल, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येत असतील, तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल आहेत, पण राशीनुसार ब्लॅक टर्मोलिन क्रिस्टल तुमच्या राशीसाठी योग्य आहे. त्या क्रिस्टलचं ब्रेसलेट तुम्हाला हवं असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. कमेंटद्वारे नक्कीच विचारा, तुम्हाला माहिती दिली जाईल. चला मग, व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.